किंवा त्या दिशेला जाण्यापूर्वी मी एक गोष्ट तुमच्यासमोर ठेवू इच्छितो, ती म्हणजे हे जे काय प्रकरण चालू आहे त्याच्यामागे जे राजकारण चालू आहे, राजकारणाचा अँगल काय आहे हाच मला तुमच्यासमोर ठेवायचा आहे। ह्याच्यामागे नक्की राजकारण काय घडते, कोण कशा प्रकारचं राजकारण करतो आहे, कोणाला कशा प्रकारचं राजकारण घडवायचं आहे, हे मला तुमच्यासमोर ठेवायचं आहे। ते भारतीय जनता पार्टीला यश प्राप्त झालं आणि भारतीय जनता पार्टीने आपला नेता, आपला मुख्यमंत्री निर्वाचित केला आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस। ही गोष्ट कुठेतरी एकनाथ शिंदेंच्या मनाला खटकली असणार। जर एकनाथ शिंदेंनी आपल्याबरोबर गद्दारी केली किंवा आपल्याला काय दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर उद्धव ठाकरे आमच्या सोबत आहे, हा जो दाखवण्याचा डायरेक्ट इनडायरेक्टली प्रयत्न झाला होता ना दोन्ही बाजूने, ते सर्वश्रुत आहे। देवेंद्र फडणवीस यांना कुठेतरी दिशानिर्देश करतायत। तुम्ही आता गृह खातं तुमच्याकडे आहे, तुम्ही आता मुख्यमंत्री आहात, तुम्ही जर त्या प्रत्येक गुन्ह्यांना वाचा फुटणं गरजेचं आहे, त्या गुन्हेगारांना शिक्षा होणं गरजेचं आहे आणि ज्यांच्या विरोधात हे गुन्हे झाले आहेत त्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, ह्या सर्व प्रकरणावरून? मी तुम्हाला हा दुसरा अँगल तुमच्यासमोर ठेवलेला आहे, राजकारणी अँगल तुमच्यासमोर ठेवला आहे। ह्याच्यामध्ये काय राजकारण शिस्ती आहे, कशा प्रकारचं राजकारण आहे, कोण कोणाच्यावरती कुरघोडी करतो आहे, कोण कोणावरती काय होतं हवी होतो आहे, कोण कोणाला दिशा दाखवतो आहे, कोण कोणाला दिशानिर्देश करतो आहे, हे तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे। तुमच्या थोडक्यात लक्षात आलंच असेल कोणाची दिशा कुठे आहे, कोण कुठल्या दिशेला जातो आहे आणि कोण कुठल्या दिशेचा दिशानिर्देश करतो आहे। वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुसकर। मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये दिशा सालियान यांचं प्रकरण गाजते। तिने आत्महत्या केली आहे की ती हत्या आहे? आता तिचा मृत्यू हा गूढ झालेला आहे। त्या मृत्यूबाबत ज्या गोष्टी रंगवल्या जातात, चर्चा केली जात आहेत, त्याचा एक गूढ आता उकलण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि निलेश ओझा ह्या वकिलाने त्या गुढाचं रहस्य उघडण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, दिशा सालियानचा मृत्यू कसा झाला आहे हे समजून घेण्यापूर्वी किंवा त्या दिशेला जाण्यापूर्वी मी एक गोष्ट तुमच्यासमोर ठेवू इच्छितो, ती म्हणजे हे जे काय प्रकरण चालू आहे त्याच्यामागे जे राजकारण चालू आहे, राजकारणाचा अँगल काय आहे हाच मला तुमच्यासमोर ठेवायचा आहे। ह्याच्यामागे नक्की राजकारण काय घडते, कोण कशा प्रकारचं राजकारण करतो आहे, कोणाला कशा प्रकारचं राजकारण घडवायचं आहे, हे मला तुमच्यासमोर ठेवायचं आहे। मित्रांनो, दिशा सालियानचा मृत्यू 2020च्या दरम्यान झालेला आहे, 2020च्या दरम्यान। आता 2020 नंतर 2022 पर्यंत त्याची चौकशी ज्या प्रकारे व्हायला हवी होती ती झाली नाही आणि त्यावेळी जे सरकार होतं ते उद्धव ठाकरेंचं होतं, म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि खुद्द उद्धव ठाकरे त्याचे एक नंबरचे मुख्यमंत्री होते आणि राष्ट्रवादीकडे गृह खातं होतं। असं ते सगळं एकंदरीत प्रकरण होतं आणि त्या परिस्थितीमध्ये, त्या स्थितीमध्ये दिशा सालियानच्या या प्रकरणाला न्याय मिळाला नाही, दिशा मिळाली नाही आणि मग त्यानंतर 2.5 वर्षानंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार उलथवून टाकून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले। उद्धव ठाकरेंना आपल्या पदावरून पाय उतार करावा लागला होता आणि त्यानंतर एकनाथ शिंदेने 2022मध्ये SIT स्थापन केली आणि त्या SITने
चौकशीला सुरुवात केली. पण त्या SITने आपले जे पुरावे आहेत किंवा त्यांनी केलेली चौकशी आहे, त्या चौकशीचे कुठले दाखले किंवा ती चौकशी पूर्ण झाली आहे किंवा त्या चौकशीतून अमुक ह्या गोष्टी निष्पन्न झाल्या आहेत, असाही कोणताही विषय आपल्यापर्यंत पोचलेला नाही आहे. मग ती SIT स्थापन करून नक्की काय करण्याचा प्रयत्न केला, ह्याच्यामागे काय राजकारण होतं, ह्याच्यामागे काय कारण होतं, हे सुद्धा समजून घेण्याचं गरजेचं आहे. आता त्यावेळीचे मुख्यमंत्री कोण, तर एकनाथ शिंदे. त्यापूर्वीचे मुख्यमंत्री कोण, तर उद्धव ठाकरे. मग एकनाथ शिंदेंच्या विरोधात उद्धव ठाकरे अगदी दिवस रात्र आग ओकत होते. गद्दार, 50 खोके एकदम ओके वगैरे वगैरे असं असतानासुद्धा एकनाथ शिंदे गप्प का राहिले, त्याच्यामागे काय कारण होतं? मित्रांनो, आता नुकतंच विधानसभेच्या बाहेर एकनाथ शिंदेंचे आमदार हे पायऱ्यांवर बसून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या विरोधात घोषणा देत होते आणि दिशा सालियांना न्याय मिळावा अशा घोषणा देत होते. त्या दरम्यान त्या आमदारांमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार सामील नव्हते. इथे थोडासा मला शंका निर्माण झाली, कारण ज्या वेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे आमदार पुढे येऊन वक्तव्य करत होते, आपले विचार मांडत होते, त्या विषयाला दिशा देण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्यात अग्रेसर होते ते राणे परिवार, आणि या राणे परिवारामध्ये खुद्द नारायण राणे आणि निलेश राणे हे अग्रेसर होते. दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या गूढ मृत्यूच्या संदर्भात ते चौकशी मागत होते. ते न्यायालयीन चौकशी मागत होते. त्या दरम्यान मुख्यमंत्री कोण होते, तर एकनाथ शिंदे. आता मुख्यमंत्री कोण आहेत, तर देवेंद्र फडणवीस. मित्रांनो, एकमेकाला शह देण्यासाठी आणि मात देण्यासाठी जणू काही प्रयत्न केले जात असतील असं मला आता वाटते. अशी एक शंकासुद्धा येते. कारण का मित्रांनो, ती SIT जी नेमली होती त्या SITनी काय पुरावे गोळा केले असतील, काय माहिती गोळा केली असेल, पण ती माहिती मग पब्लिक डोमेनमध्ये का नाही आली, ती न्यायालयामध्ये का मांडली गेली नाही, त्याच्या पुढे त्या विषयाला वरती कारवाई का केली गेली नाही, जे कोण आरोपी असतील त्या आरोपींना जेरबंद का केलं गेलं नाही, किंवा त्यांच्यावरती आरोप का दाखल केले गेले नाही, हा एक प्रश्न उपस्थित होतो. मित्रांनो, भारतीय जनता पार्टी यांचे जे नेते होते 2014 ते 2019 आपले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. पण 2019 निवडणुका झाल्यानंतर, त्याचा निकाल लागल्यानंतर ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी खेळी केली, शरद पवारांना साथीला घेऊन, सोबत घेऊन, आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा रस्ता रोखला. त्यानंतर ते स्वतः मुख्यमंत्री झालेत उद्धव ठाकरे. हे सर्वश्रुत आहे मित्रांनो. इथे प्रश्न उपस्थित हा होतोय की आपले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांना 2.5 वर्षानंतर पदच्युत करण्यात आलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मग 2024ची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला यश प्राप्त झालं आणि भारतीय जनता पार्टीने आपला नेता, आपला मुख्यमंत्री निर्वाचित केला, आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. ही गोष्ट कुठेतरी एकनाथ शिंदेंच्या मनाला खटकली असणार 100%. कारण ती निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नावावरती लढवली गेली होती. तर कुठेतरी एकनाथ शिंदेंना वाटत असेल की मी परत एकदा मुख्यमंत्री बनेन. असो,
आता प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असते आणि महत्त्वाकांक्षेला काही मर्यादा नाही आहेत, ती अमर्याद असते. दुसरी गोष्ट, प्रत्येकाला आपापल्या पक्षाचा विस्तार करण्याचा हक्क आहे, आपापल्या पक्षाचा जोर दाखवण्याचा हक्क आहे, आपल्या पक्षाचा प्रभुत्व दाखवण्याचा हक्क आहे आणि त्याप्रमाणे ते दाखवत असणार आहे. प्रत्येक वेळेला आपण किती वरचढ आहोत किंवा आपण काय करू शकतो, आपण काय करू शकत नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. मध्यंतरी एक जी साहित्य संमेलन झालं दिल्लीमध्ये, त्या साहित्य संमेलनामध्ये एकनाथ शिंदेंनी जी भाषा केली होती, वक्तव्य केलं होतं, ते काय म्हणाले होते शरद पवारांचा उल्लेख करताना, की शरद पवारांना गुगली टाकायची जास्त हौस आहे आणि त्या गुगलीमध्ये त्यांनी अनेकांची विकेट घेतलेली आहे. हा दिशानिर्देश कुठे होता, तर हा दिशानिर्देश होता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. आणि ते म्हणताना काय म्हणाले, मी सुद्धा करेक्ट कार्यक्रम करतो आणि तो करेक्ट कार्यक्रम तुम्हाला माहीत असेल, म्हणजे स्वतः आपण किती महान आहोत, किती मोठे आहोत हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. हा दिशानिर्देश कुठे होता, हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता. मित्रांनो, भले या तिघांचं त्रिकुटांचं हे सरकार असेल, म्हणजे अजितदादा पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं जरी सरकार असलं तरी प्रत्येकाच्या मनात, या प्रमुख नेत्यांच्या मनात आपण मोठे आहोत, आपला मानसन्मान या महाराष्ट्रात जास्त आहे, आपल्याला नेता म्हणून, एक नंबरचा नेता म्हणून ह्या महाराष्ट्रातील जनता आपल्याकडे बघते, हे दाखवण्याचा हे तिघंही प्रयत्न करणारच, त्याला कोणीही नाकारू शकत नाही. आणि त्याच दिशेने मी हा विचार करतो. मित्रांनो, विचार करा, मी यापूर्वीच आता म्हणालो होतो की विधानसभेच्या त्या पायऱ्यांवरती बसून एकनाथ शिंदेंच्या आमदारांनी, म्हणजे शिवसेनेच्या आमदारांनी घोषणा दिल्या होत्या त्या दिशा सालियांच्या केसबाबत, तिला न्याय मिळावा म्हणून. त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे आमदार तिथे उपस्थित नव्हते. मग ते तिथे उपस्थित का नव्हते, कारण आता सरकार कोणाचं आहे, युतीचं आहे, तरीसुद्धा मुख्यमंत्री कोणाचा आहे, तर भारतीय जनता पार्टीचा आहे आणि ते खुद्द देवेंद्र फडणवीस आहे आणि त्यांच्याकडे गृह खातं आहे. आता त्यावेळी जी SIT नेमली होती, त्या SITचा रिझल्ट, निकाल का आला नाही, कदाचित भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरेंना एक राहत दिली असेल की बाबा बघ, जास्त उतावळा होऊ नकोस, नाहीतर ही SIT नेमलेली आहे, तुम्हाला आणि तुमच्या मुलाला भारी पडेल. मित्रांनो, आताच जी निलेश ओझा हे दिशा सालियांचे जे पिताश्री आहेत, समीर सालियान, यांनी जी पिटिशन दाखल केली आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये, त्या पिटिशनवरती काम करणारे, म्हणजे त्या सतीश सालियान यांचे जे हे आहेत, कोण वकील आहेत, निलेश ओझा, त्यांनी सर्वात मोठा जो आरोप लावला आहे ना, तो आहे आदित्य ठाकरेवरती आणि उद्धव ठाकरेवरती. आणि आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे याच्यात महत्त्वाचे आणि मेन प्रमुख गुन्हेगार आहेत, असं त्यांनी साबित करण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी खुलासे केले. आणि आदित्य ठाकरे हे ड्रग्स पेडलर आहेत, ड्रग्स एडिट आहेत, हेही सांगण्याचा प्रयत्न केला. आता महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो, की देवेंद्र फडणवीस यांनी कुठेतरी उद्धव ठाकरेंशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असेल, कारण जर एकनाथ शिंदेंना रोखायचं असेल तर उद्धव ठाकरेंना जवळ करणे गरजेचं आहे. आणि तशी एकंदरीत वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला भारतीय जनता पार्टीने सुद्धा आणि उभाटाने सुद्धा, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा, की आम्ही जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. जर एकनाथ शिंदेंनी आपल्याबरोबर गद्दारी केली किंवा आपल्याला काय दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर उद्धव ठाकरे आमच्यासोबत आहे.
हा जो दाखवण्याचा डायरेक्ट इनडायरेक्टली प्रयत्न झाला होता ना दोन्ही बाजूने, ते सर्वश्रुत आहे. मग ह्याला प्रत्युत्तर म्हणून कदाचित एकनाथ शिंदेंच्या आमदाराने ही घोषणा दिली असेल, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या व्यतिरिक्त येऊन. आणि त्यांनी काय लक्षात आणून दिलं की देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री आहात आणि आमच्या मुख्यमंत्र्याच्या काळात म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या काळात जी आम्ही SIT स्थापन केली होती त्या SITचा रिपोर्ट आमच्याकडे आहे. तर तुम्ही जर उद्धव ठाकरेंना त्यासोबत जायचा प्रयत्न केलात, उद्धव ठाकरेंशी जवळीक करण्याचा प्रयत्न केलात, तर ते तुम्हालासुद्धा भारी पडेल हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच दरम्यान ह्या निलेश ओझा पुढे आले आहेत. त्याच दरम्यान सतीश सालियान पुढे आले आहेत. सतीश सालियान यांनी पिटिशन दाखल केलेलं आहे, जन याचिका दाखल केली आहे. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे कसे काय प्रसंग घडत आहेत. आणि ह्या प्रसंगामध्ये आणखीन एका प्रसंगाने तोंड घातलेलं आहे, तो म्हणजे कृणाल, त्याचं कार्यालय, त्याचं ते हे काय म्हणतात त्याला स्टुडिओ फोडण्यात आला. त्या कृणालचा स्टँडअप कॉमेडियन उभं राहून करणार कॉमेडी करणारा तो कॉमेडियन, त्यांनी जे एकनाथ शिंदेंच्या विरोधात जी काय भाषा वापरली, कृणाल कामरा, त्याच्याबद्दल मी बोलतो. आणि त्याच्यावरती मी तो व्हिडिओ बनवलाच आहे. आणि ते प्रकरणसुद्धा आताच नुकतंच पुढे आलेलं आहे, याच दरम्यान आलं आहे. आणि याच्या मागे कोण असू शकतो, कारण ती भाषा आहे ना त्याची, त्या कृणाल कामराची, ही भाषा उद्धव ठाकरेची आहे. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे दिशा सालियन प्रकरणाला कसं काय हे करता येईल, बगल देता येईल किंवा जनतेचं लक्ष विचलित करता येईल, त्यासाठी केलेलं हे बुमरँग आहे. हा जो विडंबनाचं काव्य जे त्याने ऐकवलं, जे गाणं ऐकवलं, एका हिंदी चित्रपटातील गाण्यावरती ते विडंबन केलेलं आहे, एकनाथ शिंदेंना समोर घेऊन, त्यांना उद्देशून. आणि त्याच्यावरती जो गदारोळ उठला, मग त्या शिवसैनिकांनी जे काय खळखट्याक केलेलं आहे आणि एकनाथ शिंदेच हे शिवसेनेचे नेते आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. हे जे काय प्रकरण आहे, ह्या सगळ्या प्रकरणाची एकमेकांची काय कडी तार जुळते. मित्रांनो बघा, कोण कोणाला शह देण्याचा प्रयत्न करतोय, कोण कोणाला रोखण्याचा प्रयत्न करतोय, कोण कुठल्या दिशेला जातोय, कोण कुठली दिशा बघतोय, कोण कुठली दिशा दाखवतोय, हे लक्षात घ्या. ह्याच्या मागे सुद्धा राजकारण आहे. दिशा सालियनच्या त्या मृत्यूचा सुद्धा राजकारणासाठी सुद्धा वापर केला जातो आहे. मित्रांनो, ज्या प्रकारे दिशा सालियान यांचा मृत्यू झाला आहे आणि जे काय फोटो तिचे समोर आले आहेत, 14व्या माळ्यावरून पडल्यानंतरसुद्धा तिचा चेहरा अगदी व्यवस्थित दिसत होता. यावरूनच लक्षात येते की ती 14व्या माळ्यावरून पडलेली नाही आहे, तिचा खून केला असेल, तिची हत्या केली गेली असेल आणि तिला आत्महत्या म्हणून दाखवली गेली असेल. कारण 14व्या माळ्यावरून पडल्यानंतर त्या शरीराची काय अवस्था व्हायला हवी होती, तिच्या मुखाची, तिच्या डोक्याची, तिच्या शरीराची काय अवस्था व्हायला हवी होती, हे विचार करा मित्रांनो. शट अँड क्लोज असं हे प्रकरण आहे. म्हणजे इथेच पहिला पाणी मूर्ती आहे, इथेच संशयाची सुई ह्या उद्धव ठाकरेंकडे जाते, आदित्य ठाकरेंकडे जाते. कारण यावेळी सरकार कोणाचं होतं, तर महाविकास आघाडीचं होतं. मुख्यमंत्री कोण होते, तर उद्धव ठाकरे होते. आदित्य ठाकरेसुद्धा त्याच्यात मंत्री होते. आणि आदित्य ठाकरेंचं जसं नाव आता याच्यात घेतलं जाते आणि जसे पुरावे समोर येत आहेत, डिजिटल पुरावे समोर येत आहेत, त्यानुसार आता ह्या प्रकरणाला वेगवेगळ्या प्रकारे अँगल देण्याचा प्रयत्न केला जातो.
वेगवेगळ्या प्रकारे दिशा देण्याचा प्रयत्न केला जातो, दिशा निर्देश करण्याचा प्रयत्न केला जातो. मित्रांनो, लक्षात आलं का काय राजकारण आहे ते? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना कुठेतरी दिशा निर्देश करतायत. तुम्ही आता गृह खातं तुमच्याकडे आहे, तुम्ही आता मुख्यमंत्री आहात. तुम्ही जर उद्धव ठाकरेंशी संगमत करत असाल, हात मिळवणी करत असाल, तर याद राखा आमच्याकडे सुद्धा ते पुरावे आहेत, जे पुरावे आम्ही गोळा केलेत उद्धव ठाकरेंच्या विरोधात. आणि भारतीय जनता पार्टीच्या मताप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे आम्ही ते SITचे पुरावे सादर केलेले नाही आहेत असं कदाचित ते सांगत असेल. कारण शेवटी आपलं सरकार टिकावं, त्यांनी 5 वर्ष काम करावं आणि 5 वर्षानंतर परत आपलं सरकार यावं अशी प्रत्येक संघटनांची, प्रत्येक पक्षाची इच्छा असणार आहे. आणि तशीच देवेंद्र फडणवीस यांचीसुद्धा इच्छा असणार, तशीच नरेंद्र मोदीजींची इच्छा असणार, तशीच अमित शहांची इच्छा असणार. मग त्यांना जे सपोर्टर आहेत, साथ देणार आहेत, त्यांचीसुद्धा चाचपणी करावी लागणार आहे. आणि त्याप्रमाणे ही चाचपणी होत होती. उद्धव ठाकरेसुद्धा साथ देतील, शरद पवारसुद्धा साथ देतील. त्या चाचपणीमध्ये एकनाथ शिंदेंनी हा केलेला इशारा आहे, ते दिशानिर्देश केलेला आहे असं समजायला हरकत नाही. ज्या वेळेला एकनाथ शिंदेंच्या आमदारांनी त्या विधानसभेच्या पायरीवरती बसून घोषणा दिल्या, मित्रांनो लक्षात आलं का? त्यानंतर आता दिशा सालेंचे पिताश्री हे समोर आले आहेत आणि आपण पूर्वी दिलेलं स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटच्या विरोधात त्यांनी आता भाष्य केलेलं आहे. त्यावेळी त्यांनी मान्य केलं होतं आपल्या मुलीची आत्महत्या झाली म्हणून. आता म्हणतायत ते की आपल्या मुलीची हत्या झाली आहे आणि त्यांनी आदित्य ठाकरे आणि इतर बॉलिवूड कलाकारांची नावं घेतली आहेत, त्यांच्यावरती आरोप लावलेले आहेत. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल ह्याच्यामागे राजकीय अँगल काय आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? ह्याच्यामध्ये राजकारण खेळलं जाणार, प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी राजकारण खेळणार. कोण नाही कोणाचे पाय खेचण्याचा प्रयत्न करणारच, कोण नाही कोणाची चिमटा काढण्याचा प्रयत्न करणार, कोण नाही कोणाचा तोंड दाबण्याचा प्रयत्न करणार, नाक दाबण्याचा प्रयत्न करणार, मुस्काटात मारण्याचा प्रयत्न करणार. आणि तसेच हे प्रकार चालू आहेत. पण माझ्या मते या सगळ्या प्रकारामध्ये दिशा सालियनला किंवा त्या सुशांत राजपूतला किंवा अन्य जी हत्या झाल्या आहेत या महाराष्ट्रात, या पूर्वी झाल्या आहेत, आता नुकतंच बीडमध्ये झालेले आहेत, अनेक ठिकाणी ह्या गोष्टी घडत आहेत. त्या प्रत्येक गुन्ह्यांना वाचा फुटणं गरजेचं आहे, त्या गुन्हेगारांना शिक्षा होणं गरजेचं आहे आणि ज्यांच्या विरोधात हे गुन्हे झाले आहेत त्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? तुम्हाला काय वाटते ह्या सर्व प्रकरणावरून? मी तुम्हाला हा दुसरा अँगल तुमच्यासमोर ठेवलेला आहे, राजकारणी अँगल तुमच्यासमोर ठेवला आहे. ह्याच्यामध्ये काय राजकारण शिस्ती आहे, कशा प्रकारचं राजकारण आहे, कोण कोणाच्यावरती कुरघोडी करतो आहे, कोण कोणावरती काय होतं हवी होतो आहे, कोण कोणाला दिशा दाखवतो आहे, कोण कोणाला दिशा निर्देश करतो आहे, हे तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे. तुमच्या थोडक्यात लक्षात आलंच असेल कोणाची दिशा कुठे आहे, कोण कुठल्या दिशेला जातो आहे आणि कोण कुठल्या दिशेचा दिशानिर्देश करतो आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.